नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र लॉ सीईटी 3 अँड 5 इयर्स 2025चं खूप विद्यार्थ्यांचे प्रश्न येत होते, की सर डॉक्युमेंट व्हेरिफाय झालेलं आहे. त्यानंतरची पुढची प्रोसेस काय असणार आहे? त्याबाबतीत व्हिडिओ बनवा. ऑलरेडी जर आपण बघितलं तर एल-एल-बी 5 इयरचे जे काही व्हेरिफिकेशनचे व्हेरिफाईड डॉक्युमेंट तुमचे होणार आहेत, त्याची आजची लास्ट डेट आहे. आणि एल-एल-बी 3 इयरची जर आपण बघितलं तर 25 जुलै 2025 ही व्हेरिफाय होण्याची लास्ट डेट आहे. सो त्यानंतर पुढची प्रोसेस काय असणार आहे? डॉक्युमेंट व्हेरिफाय झालेले आहेत त्या विद्यार्थ्यांची प्रश्न होते, की पुढची प्रोसेस काय असणार त्यावरती एकदा व्हिडिओ बनवा किंवा त्याची पर्टिक्युलर एक डेट तुम्हाला मी सांगणार आहे टेंटेटिव्ह, की या डेटला तुमचे जे काही प्रोसेस असणार आहे, ते होणार आहे. त्यापैकी डिस्प्ले अल्फाबेटिकल लिस्ट फॉर राउंड 1 म्हणजेच प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट, अल्फाबेटिकल लिस्ट ही कॅप राउंड 1 ची ही तुमची डिस्प्ले होणार आहे. कोणत्या डेटला होणार आहे त्याची डेट मी तुम्हाला सांगणार आहे. एल-एल-बी 3 इयर आणि एल-एल-बी 5 इयर दोन्ही विद्यार्थ्यांसाठी. याच्यामध्ये प्रोव्हिजनल जे काही अल्फाबेटिकल लिस्ट आहे, ती कधी पब्लिश होईल त्याची डेट तुम्हाला मी आता या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यानंतर मग त्यामध्ये तुम्ही रँक पण स्वतःचा तुम्ही चेक करू शकता, की तुमचा रँक किती आलेला आहे. त्याची सुद्धा तुम्हाला प्रॉपरली त्याच्यामध्ये मी कशा पद्धतीने अल्फाबेटिकल लिस्ट ही दिसते, त्याची सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये मी दाखवणार आहे प्रॉपरली पी-डी-एफ स्वरूपात. ठीक आहे. नेक्स्ट आहे ग्रीव्हन्स टाईम तुमचा कोणत्या डेटला तुम्ही करू शकता. ग्रीव्हन्स म्हणजे काय? तर कोणतेही तुम्ही डॉक्युमेंट समजा अपलोड केले नसतील, काही कारणास्तव तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफाय झालं नसेल किंवा काही कारणास्तव तुम्ही डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी विसरलेला असाल, त्यासाठी रिझॉल्विंग ग्रीव्हन्सचा टाईम आहे. त्या टाईममध्ये तुम्ही त्या गोष्टी, डॉक्युमेंट्स अपलोड करू शकता. त्याची डेट्स काय आहेत ते सुद्धा मी सांगणार आहे. फायनल मेरिट लिस्ट कॅप राउंड 1 ची कधी पब्लिश होणार आहे त्याची सुद्धा डेट यामध्येच तुम्हाला सांगणार आहे. कॉलेज ऑप्शन फॉर्म खूप विद्यार्थ्यांचे प्रश्न होत होते, की सर कॉलेजचे प्रेफरन्स कधी द्यायचे आहेत? कॅप राउंड 1 आणि कॅप राउंड 2. कॅप राउंड 1 मध्ये जे तुम्ही प्रेफरन्स देणार, तेच कॅरी फॉरवर्ड होणार आहे कॅप राउंड 2 साठी. त्यासाठी इथे तुम्हाला लिहून ठेवलेलं आहे. कॅप राउंड 1 आणि राउंड 2 एकत्र कॉलेजचे प्रेफरन्स तुम्हाला द्यायचे आहेत. आणि नंतर मग तुमचे कॉलेज अलॉटमेंट हे राउंड 1 साठी कोणत्या डेटला होणार आहे ते सुद्धा सांगणार आहे आणि कॉलेजमध्ये ॲडमिशनसाठी तुम्हाला कोणत्या डेटला जायचं आहे याची सर्व माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून सर्व डाउट्स तुमचे क्लिअर होतील. त्या अगोदर तुम्ही जर चॅनलला नवीन असाल, तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि तुमचा हा चॅनल आहे, तो डेफिनेटली याला पुढे सुद्धा पाठवा. जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना जे काही आपण इन्फॉर्मेशन देत आहोत फ्री ऑफ कॉस्ट, त्यांना सुद्धा हेल्प होऊन जाईल. त्यानंतर एक छोटीशी तुम्हाला जसं मी पहिलेही तुम्हाला सांगितलेलं होतं, की इथे तुम्हाला खालती आपण जर बघितलं, तर तुम्हाला हाईपचा ऑप्शन दिसत आहे. जसं की आता ही व्हिडिओ आपण पब्लिश केली. तुम्हाला इथे जिथे कमेंट करता तिथे बाजूला हाइपचा ऑप्शन तुम्हाला यामध्ये दिसत असतो. सो नक्की या व्हिडिओला सुद्धा तुम्ही हाइप करा. जेणेकरून आपली व्हिडिओ ही पुढे जाईल आणि पुढचे जे काही स्टुडंट असतील, जे विद्यार्थी असतील, त्या विद्यार्थ्यांना पुढे चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन किंवा चांगल्या पद्धतीचे व्हिडिओ त्यांना भेटून जाईल. त्यानंतर मग नॉर्मली हाइपच्या वरती तुम्हाला पॉइंटवरती याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि या व्हिडिओला हाइप करायचं आहे. ठीक आहे? की एल-एल-बी 5 इयर्स व्हेरिफिकेशनचे लास्ट डेट हे तुम्हाला यामध्ये मी सांगत आहे, जेणेकरून तुम्हाला एक आयडिया येईल, की एल-एल-बी 5 इयर्सची व्हेरिफिकेशनची डेट ही कोणती आहे. ही जर आपण डेट बघितली, तर आजची ही डेट आहे 22 जुलै 2025. ज्या विद्यार्थ्यांचं व्हेरिफिकेशन झालं नसेल, ई-स्क्रुटिनी अपलोडेड डॉक्युमेंट्स अँड फिल्ड इन ॲप्लिकेशन फॉर्म बाय द ई-व्हेरिफिकेशन टीम. सो आज हे तुमचं व्हेरिफिकेशन आजच्या डेटमध्ये ज्या विद्यार्थ्यांचं झालं नसेल, ते व्हेरिफाय होऊन जाईल. त्यामध्ये पण काही विद्यार्थ्यांचं पेंडिंग असेल आणि व्हेरिफिकेशन करता नाही आलं, तर ग्रीव्हन्सचा टाईम आहे. त्या ग्रीव्हन्सची डेट ही तुम्हाला आता मी सांगणार आहे. त्याने तुम्हाला समजून जाईल. आता एल-एल-बी 5 इयरची जी काही अल्फाबेटिकल लिस्ट ही पब्लिश होत असते, कशा पद्धतीने दिसते त्याची एक छोटीशी इन्फॉर्मेशन तुम्हाला यामध्ये मी सांगत आहे आणि हे तुम्हाला एल-एल-बी 3 इयर्ससाठी सुद्धा ॲप्लिकेबल आहे. आता एल-एल-बी 5 इयर्सचे कॅप राउंडचे डेट्स आहेत ते सुद्धा तुम्हाला मी सांगणारच आहे. पण त्या अगोदर तुम्हाला मी सांगतोय, की अल्फाबेटिकल लिस्ट ही महाराष्ट्र कॅन्डिडेट्स राउंड 1
अल्फाबेटिकल आउटसाइड महाराष्ट्र स्टुडंट, त्यानंतर जे-एन-के मतलब जम्मू काश्मीर स्टुडंट यांची सुद्धा लिस्ट अशा पद्धतीने पब्लिश होत असते आणि त्यामध्ये तुम्हाला काय चेक करायचं असतं, तर याच्यामध्ये तुम्हाला तुमचा जो ॲप्लिकेशन आयडी तो प्रॉपर एकदा चेक करायचा असतो तुम्हाला. तुमचं नाव नाव जे आहे त्याचे स्पेलिंग मिस्टेक वगैरे आहे का? स्पेलिंग प्रॉपर आहे का? ते सुद्धा तुम्हाला त्यामध्ये चेक करायचं असतं अल्फाबेटिकल लिस्टमध्ये. जेंडर चेक करायचं, डी-ओ-बी तुमची प्रॉपर आहे का? ज्या कॅटेगरीमधून तुम्ही अप्लाय केलेले आहात, ती कॅटेगरी प्रॉपर आहे का? महाराष्ट्र टाइप जो आहे तुमचा, तो तुमचा प्रॉपर आहे का? त्यानंतर बघितलं पुढे जर आपण बघितलं सी-ई-टीचे पर्सेंटाइल जे आहेत, पर्सेंटाइल प्रॉपरली आहेत का? ते सुद्धा तुम्हाला त्यामध्ये चेक करावं लागतं. एल-एल-बी 5 इयर्ससाठी आपण बघत आहोत. एल-एल-बी 3 इयर्ससाठी सुद्धा सेम ॲप्लिकेबल आहे. फक्त चेंजेस काय असणार इथं एल-एल-बी 5 इयर्ससाठी एच-एस-सी आहे, एस-एस-सी आहे. सो एल-एल-बी 3 इयर्ससाठी हे दोन्ही गोष्टी असतील. तिथं पुढे एक टॅब असेल ग्रॅज्युएशन. सो अशा पद्धतीने तुम्हाला पर्सेंटेज तुमचे चेक करायचे आहेत. एच-एस-सीचे बरोबर आहेत का? त्यानंतर 10चे पर्सेंटेज चेक करायचे जे तुमचे ऑलरेडी तुम्ही फिलअप केलेले आहेत आणि डॉक्युमेंट स्टेटस कन्फर्म असं असेल, तर मग तुमची फायनल मेरिट लिस्टला सेम नाव तुमचं येणार आहे आणि पर्सेंटाइल तुमचं यामध्ये चेक करायचं आहे. जसं की या विद्यार्थ्याला 99.49 पर्सेंटाइल होते. अशा पद्धतीने जेव्हा अल्फाबेटिकल लिस्ट पब्लिश होईल, त्यावेळी तुम्हाला या पद्धतीने चेक करायचं आहे. ज्यावेळी पब्लिश होईल, त्यावेळी तुम्हाला मी ती व्हिडिओ बनवणारच आहे. कशा पद्धतीने चेक करायचं आहे प्रॉपर ते सुद्धा मी तुम्हाला तेव्हा सांगेनच. पण सध्या तुम्हाला एक इन्फॉर्मेशन देऊन ठेवतोय, की कशा पद्धतीने तुम्ही चेक करू शकता. आणि ज्या विद्यार्थ्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन समजा झालं नसेल आणि डेट सुद्धा एक्सटेंड आता एल-एल-बी 5 इयरची होणार नाहीये. सो डायरेक्टली अल्फाबेटिकल लिस्ट ही तुमची पब्लिश होणार आहे. सो काही विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट हे व्हेरिफाय झाले नसतील, त्या विद्यार्थ्यांना ग्रीव्हियन्सचा अजून एक तुम्हाला चान्स भेटला जातो. त्या ग्रीव्हियन्समध्ये तुम्हाला सर्व डॉक्युमेंट प्रॉपरली एकदा अपलोड करायचे आहेत. तेव्हा विंडो ओपन होते. त्यावेळी तुम्ही त्याच्यामध्ये जे काही डॉक्युमेंट्स वगैरे अपलोड करायचे आहेत, ते तुम्ही अपलोड करू शकता. आणि नॉट कन्सिडर कॅन्डिडेट लिस्टमध्ये त्या विद्यार्थ्यांचं नाव येतं, की ज्या विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन झाले नसतील, फॉर्म तुम्ही लॉक केला नसेल, अशा पद्धतीने जर नाव तुमचं त्याच्यामध्ये आलं, जसं की समोर तुम्हाला दिसत आहे नॉट कन्सिडर कॅन्डिडेट लिस्ट, त्यामध्ये जर आलं, तर मग तुम्हाला त्या प्रॉपरली तुम्हाला ते ग्रीव्हियनचा टाईम भेटेल. त्यामध्ये तुम्ही प्रॉपरली अपलोड करायचे आहे तुमचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते. तर तुम्हाला सर्व गोष्टी प्रॉपरली माहिती पडल्या असतील. आता पुढे आपण जे बघणार आहोत ते डेट्स कोणत्या आहेत, कोणत्या डेट्सला अल्फाबेटिकल लिस्ट, फायनल मेरिट लिस्ट, ग्रीव्हियनचा टायमिंग कोणत्या डेटला आहे, मी तुम्हाला एकदा टेंटेटिव्ह मी सांगत आहे. व्हॉट नेक्स्ट म्हणजेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं आहे विद्यार्थ्यांचं. त्या विद्यार्थ्यांनी पुढे काय करायचं आहे, हे तुम्हाला यामध्ये मी सांगत आहे. व्हॉट नेक्स्ट म्हणजे अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट ही तुमची रिलीज होणार आहे. कधी रिलीज होणार आहे? सो 24 जुलै 2025 हे आपण एल-एल-बी 5 इयर्ससाठी बघत आहोत. त्यानंतर ग्रीव्हियन्सचा टायमिंग तुम्हाला यामध्ये 26 जुलैला स्टार्ट होईल. त्यामध्ये 2 to 3 डेजचा तुम्हाला ग्रीव्हियन्सचा टाईम दिला जातो. त्यामध्ये जे काही तुम्हाला चेंजेस करायचे असतील, डॉक्युमेंट अपलोड करायचे असतील, कॅटेगरीचे काही डॉक्युमेंट आले असतील, ते सुद्धा तुम्ही अपलोड करू शकता. ठीक आहे. त्यानंतर ग्रीव्हियन्सचं सर्व प्रॉपरली तुम्ही इन्फॉर्मेशन फिलअप झाल्याच्या नंतर तुमची मग फायनल मेरिट लिस्ट ही रिलीज होते. ती रिलीज होणार आहे 28 जुलै 2025 आणि ही जी फायनल मेरिट लिस्ट असेल, त्यावरच ज्या विद्यार्थ्यांचं फायनल मेरिट लिस्टमध्ये नाव असेल, अशाच विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉटमेंट होणार आहेत आणि असेच विद्यार्थी कॉलेजचे प्रेफरन्स देऊ शकणार आहेत. तर नेक्स्ट जी प्रोसेस असणार आहे, कॉलेज ऑप्शन फॉर्म फिलिंग राउंड 1 आणि 2 साठी 1 ऑगस्ट पासून ते 4 ऑगस्टपर्यंत तुम्ही कॉलेजचे प्रेफरन्स तुम्हाला द्यायचं आहे. हे आपण एल-एल-बी 5 इयर्ससाठी बघत आहोत. कॉलेजचे प्रेफरन्स तुम्ही दिल्याच्या नंतर तुमची जी काही कॉलेज अलॉटमेंट आहे, म्हणजे तुम्हाला कॉलेज जे लागणार आहे, 8 ऑगस्ट 2025 या दिवशी तुमचे कॉलेज अलॉटमेंट हे लागणार आहे. म्हणजे कोणता कॉलेज तुम्हाला अलॉटमेंट झालेला आहे, हे तुम्हाला समजणार आहे. त्यानंतर मग तुम्ही कॉलेजमध्ये ॲडमिशनसाठी जायचं आहे. त्याची जी डेट आहे 12 ऑगस्ट 15 ऑगस्ट 2025 म्हणजे 12 ऑगस्टला चालू होईल कॉलेज ॲडमिशन. 15 ऑगस्टपर्यंत ही प्रोसेस तुमची चालू असते. 2 ते 3 दिवस तुम्हाला
कॉलेज ॲडमिशनसाठी दिलं जातं. ठीक आहे. हे झालं पूर्ण प्रोसेस आपली एल-एल-बी 5 इयरची. आता एल-एल-बी 3 इयरची इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगत आहे कोणत्या डेटला कोणती प्रोसेस असणार आहे. यामध्ये जर बघितलं एल-एल-बी 3 इयर व्हेरिफिकेशनची जी लास्ट डेट आहे, ती लास्ट डेट आहे 25 जुलै 2025 ही तुमची लास्ट डेट आहे. ओके. म्हणजे 25 जुलै 2025 पर्यंत तुमचं व्हेरिफिकेशन होणार आहे. जे काही तुम्ही डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहेत त्यांचं. ओके. जे तुम्ही डॉक्युमेंट्स अपलोड केलेलं आहे ते 25 जुलैपर्यंत तुमचं व्हेरिफिकेशन होईल. पण ज्या विद्यार्थ्यांचं व्हेरिफिकेशन होणार आहे, व्हेरिफाईड डॉक्युमेंट होणार आहे, असेच विद्यार्थी पुढे त्यांची अल्फाबेटिकल लिस्ट ही पब्लिश होईल. आणि ज्या विद्यार्थ्यांचं समजा 25 जुलैपर्यंत डॉक्युमेंट व्हेरिफाय नाही झालं, तर त्यांना सुद्धा एक चान्स भेटणार आहे ग्रेव्हियनच्या टायमिंगमध्ये. सो 25 जुलैपर्यंत तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल. खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न होता, की सर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधीपर्यंत होऊ शकतं? तर 25 जुलैपर्यंत तुमचं व्हेरिफिकेशन होऊन जाईल. नंतरला मग आपण बघितलं जे काही कॅप राउंडच्या ज्या डेट्स आहेत, कधी होणार आहे त्याचे तुम्हाला मी आता सांगत आहे. जसं की अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट ही रिलीज होणार आहे एल-एल-बी 3 इयरसाठी 27 जुलै 2025 रोजी. सो अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट ही तुमची 27 जुलै 2025 रोजी रिलीज होईल. त्यानंतर मग तुमचं ग्रेव्हियनचं तुम्हाला टाईम भेटेल. त्या ग्रेव्हियन्स टाईममध्ये 27 टू 29 3 दिवसाचा तुम्हाला टाईम भेटेल. त्यामध्ये तुम्ही डॉक्युमेंट्स अपलोड करू शकता. कॅटेगरीचे डॉक्युमेंट सुद्धा अपलोड करू शकता किंवा कोणता जर डॉक्युमेंट पेंडिंग राहिला असेल किंवा सी-ई-टीनी कोणती क्वेरी जर आली असेल, तर ते डॉक्युमेंट्स तुम्ही प्रॉपरली ग्रेव्हियन्सचा टायमिंग जो असेल, त्या ग्रेव्हियन्सच्या टायमिंगमध्ये तुम्हाला अपलोड करायला भेटतील. ठीक आहे. त्यानंतरला मग फायनल मेरिट लिस्ट ही रिलीज होईल तुमची 1 ऑगस्ट 2025 ला. ही प्रॉपरली डेट जे आपण सांगितलेलं आहे ते एकदा बघा. कारण की फायनल मेरिट लिस्ट तुमची 1 ऑगस्टला रिलीज झाली. तर यामध्ये ज्या विद्यार्थ्यांची नाव असतील, त्या विद्यार्थी कॉलेजचे प्रेफरन्स देतील 4 ऑगस्ट पासून ते 7 ऑगस्ट 2025 पर्यंत. तर कॉलेजचे प्रेफरन्स दिल्याच्या नंतर नेक्स्ट जी तुमची प्रोसेस असेल, ते तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट तुम्हाला कॅप राउंड 1 साठी 11 ऑगस्ट 2025 रोजी तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट होईल, की कोणता कॉलेज तुम्हाला लागलेला आहे. त्यानंतर मग तुमचे कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशनसाठी जायचं आहे 12 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2025 पर्यंत. 15 ऑगस्ट समजा त्या दिवशी नसेल, तर 16 ऑगस्ट ही एक डेट एक्सटेंड होऊ शकते. सो अशा पद्धतीने तुमचे पुढची प्रोसेस व्हेरिफाय झाल्याच्या नंतर अशा पद्धतीने प्रोसेस चालणार आहे. त्याची डेट वाईज तुम्हाला याची माहिती यामध्ये दिलेली आहे. मे बी तुम्हाला या गोष्टी समजल्या असतील. काही डाउट असतील तर नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये विचारा. नक्की तुमचे डाउट सॉल्व्ह करण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. ठीक आहे. थँक सो मच.